हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. टायटलवरून तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ हा कुठल्या टॉपिकवर आहे. चला तर आम्ही खूप दोघं जण एक्सायटेड आहे आणि ध्रुव जास्ती करून एक्सायटेड आहे कारण त्याची ही पहिलीच ट्रिप आहे. आम्ही चाललो आहो बीचवर फिरायला. सो आम्ही आता उद्या निघणार आहोत, त्यामुळेच आम्ही ॲक्च्युली ध्रुवसाठी स्पेशली ही ट्रिप प्लॅन केलेली आहे. त्यासाठीच मला आता पॅकिंग करायचं आहे. तर मी म्हटलं मी पॅकिंग करताना तुम्हालाही दाखवते की मी काय काय सोबत घेऊन जाते. आणि स्पेशली लहान मुलं जर आपल्यासोबत असेल तर काय काय गोष्टी घेऊन जायला पाहिजे, म्हणजे खाण्याच्या गोष्टी कुठल्या किंवा काय काय कपडे वगैरे असं सगळं मी तुम्हाला दाखवते. मी पण पॅकिंग करते आणि तुम्हालाही एक एक गोष्टी दाखवते. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला मी सर्व काही सामान बाजूला काढून घेतलं होतं, जे जे मला पॅकिंग करायचं आहे. तर चला आपण सुरुवात करूया पॅकिंगला. सुरुवातीला म्हटलं सर्व काही कपडे वगैरे पॅक करून घ्यावे. तर पहिले माझे कपडे पॅक करून घेतले, नंतर ध्रुवचे देखील कपडे पॅक करून घेतले. इथे मी मेकअपचा पाऊच पॅक करून घेतला, ज्या ज्या गोष्टी लागणार आहे. त्यानंतर मेडिसिन वगैरे पॅक केले. लहान मुलं असले तर मेडिसिन तर लागणारच, मग त्या सर्व काही मेडिसिन्स वगैरे पॅक करून घेतल्या. त्यानंतर खायच्या गोष्टी पण देखील पॅक करून घेतल्या. त्यामध्ये मी इथे भाकरवडी घेतली होती, चिवडा घेतला होता घरीच बनवलेला, नंतर केक वगैरे घेतला होता, नमकिन्स, हे गव्हाचे चुरमुरे होते, इथे काही बिस्किट्स घेतले होते नमकिन्स, इथे चॉकलेटऐवजी मी पीनट चिक्की वगैरे घेतले होते आणि घरीच बनवलेले ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे घेतले होते. नंतर जाताना मी याच्यामध्ये फ्रूट्स देखील कॅरी केले होते, ॲपल, केळी वगैरे हे. नंतर त्याचे बीचचे टॉईज वगैरे, बॅग्स वगैरे, गॉगल्स, हॅट्स वगैरे ह्या सर्व काही गोष्टी पॅक करून घेतल्या. आता व्हिडिओ शूट करते तर ट्रायपॉड तर लागणारच, म्हणून तो पण पॅक करून घेतला होता आणि चार्जर वगैरे सर्व काही गोष्टी. आता माझी पॅकिंग पूर्ण झाली होती. तर चला आता मी उद्या सकाळी तुम्हाला भेटते डायरेक्ट कारमध्ये. स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ मंडळी. तर आत्ताच आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश केलेला आहे आम्ही प्रवासाला. सुरुवातीला आम्ही इथून पुणे टू कोकण असा प्रवास करणार आहे आम्ही. तर इथे आता मी तामिनी घाटात आलो होतो, तिथलं पहिले शूटिंग घेतलं होतं. तर खूप सुंदर व्ह्यू दिसत होता कारमधून. बाहेर खूप ऊन होतं पण तरी देखील व्ह्यू सुंदर दिसत होता. पावसाळ्यात तर इथे सर्व ठिकाणी हिरवळ वगैरे झालेली असते, तर खूप छान वाटतं. काही हरकत नाही, पण कोणत्याही सीझनमध्ये गेलं तरी कोकणामध्ये छानच व्ह्यू दिसतात. एकदम गर्द झाडी वगैरे, डोंगर वगैरे असे आपल्याला व्ह्यू दिसतात. घाटातून जाताना तर खूप मजा येते. आम्ही मस्तपैकी गाणे वगैरे ऐकत एन्जॉय करत चाललो होतो आणि ध्रुवची मध्ये मध्ये मस्ती देखील चालली होती. किती नारळाची झाडं, सुपारीची झाडं वगैरे आणि घरं, खूप असे कौलारू वगैरे सर्व काही दिसत बघत वगैरे आम्ही चाललो होतो. प्रवासाला खरंच खूप मजा येत होती आणि ध्रुवची बडबड देखील मध्ये मध्ये चालू होती. पण गाणे वगैरे ऐकत होतो. त्यानंतर एका ठिकाणी स्टॉप थांबलो होतो आम्ही नाश्त्यासाठी, पण तिथे काही नाश्ता चांगला भेटला नाही म्हणून मी काही शूट केलं नाही आणि तसंच पुढे प्रवासाला सुरुवात केली. प्रवास करता करता आम्ही हॉटेलच्या जवळपास येऊन पोचलो होतो. तर हॉटेल आमचं हे सीशेल रिट्रीट होतं. तिथेच आम्ही जवळच बीचच्या जवळच असं रूम बुक केली होती, म्हणजे तर तिथे आम्ही गेलो सुरुवातीला आणि हॉटेलवर पहिले मध्ये एंट्री केली. चला म्हटलं तुम्हाला ही रूमचा टूर करूया. तर इथे सुरुवातीला बसण्यासाठी एक अशी चेअर ठेवली होती. आमचं सामान आधीच वॉर्डबॉयने आणून ठेवलं होतं आतमध्ये आणि सर्व काही गोष्टी ठेवल्या होत्या त्यांनी आणून. म्हटलं तुम्हालाही रूमचा क्विकमध्ये टूर करूया. इथे एक सुरुवातीला किंग साईजचा बेड होता आणि इथे कॉफी टेबल होता आणि इथे टी व्ही होता. त्यानंतर इकडे असा कबड दिला होता काही कपडे वगैरे ठेवण्यासाठी. इथे मिरर दिला होता रेडी होण्यासाठी. नंतर इथे साईडला वॉशरूम देखील होतं आणि गिझर वगैरे दिला होता, गरम पाण्याची सोय वगैरे केली होती. सर्व काही गोष्टी खूप छान होत्या आणि रूम पण मस्त प्रशस्त मोठी अशी होती. ही ए सी रूम आम्ही बुक केली होती कारण गरमीचे दिवस आहे तर ए सी तर पाहिजेच. नंतर इथे गॅलरी देखील होती आणि मी तुम्हाला गॅलरीचं व्ह्यू दाखवते. गॅलरी रूमच्या साईडलाच, म्हणजे हॉटेलच्या समोर काम चालू होतं, त्यामुळे तिथे खूप आवाज येत होता. त्यामुळे आम्ही काही गॅलरी ओपन केली नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी जस्ट ओपन केली होती. झाडं वगैरे होते तिथे, पण व्ह्यू छान दिसत होता, पण आवाज खूप येत होता म्हणून त्यामुळे बंद केली. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट
डायनिंग साठी जेवण्यासाठी आम्ही आलो होतो. हा रिसेप्शन हॉल होता आणि तिथे जेवण्यासाठी पण टेबल होता. नंतर इथे स्विमिंग पूल होता, पण ऊन खूप असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही. डायरेक्ट संध्याकाळी आम्ही बीचवर गेलो. बीचवर आम्ही काय काय मस्ती केली, काय काय मजा केली, कुठल्या कुठल्या राईड्स केल्या, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. सो स्टे ट्यून. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. भेटू आपण पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय.